आजचा भाग क्रमांक आहे 165 165 श्रीराम. सध्या जो स्कंध आपला सुरू आहे स्कंध क्रमांक 11. सगळ्यात माझ्या मते कठीण असा जो स्कंध आहे तो 11वा स्कंध आहे की ज्याच्यामध्ये गोष्टी हा प्रकार जवळपास नाहीच आहे म्हणलं तरी हरकत नाही. की सगळा उपदेश आहे, माहिती आहे आणि अर्थात माहिती आणि उपदेश ऐकणं हे कठीण गोष्ट आहे. सांगणं पण कठीण आहे, पण सांगणाऱ्याचा भाग थोडा कम्पॅरेटिव्हली सोपा आहे, ऐकणाऱ्याचा भाग जास्त कठीण आहे. तसं एखादी मनुष्य जेव्हा ड्रायव्हिंग स्वतः करतो तेव्हा त्याला कंटाळा येत नाही, पण कधी कधी बाजूच्या माणसाला झोप येऊ शकते. ऑफकोर्स या ठिकाणी आपल्याला झोप येता कामा नये, तो भाग अजून वेगळा आहे. परंतु जरा थोडासा हा कठीण सगळा अध्याय आहे, परंतु त्याच्यातला जो घेण्यासारखा भाग आहे तो खरंच खूप सुंदर आहे. त्यातला काही जो भाग आहे जो आपल्याला समजू शकेल असा भाग आपण जो आहे त्याच्या आपण स्पर्श करूया. श्रीराम. उद्धवाला भगवंताने अनेक उपदेश केला. काल जसं आपण ऐकलं की यमनियमची व्याख्या सांगितली की नियम म्हणजे काय आणि यम म्हणजे काय. त्याच्यातल्या काही गोष्टींची व्याख्या त्यांनी जी केली ती खरोखर सुंदर आहे. हा आपण अनुभव घेण्याचा भाग आहे. जसं त्यांनी शूरता या शब्दाचा जो आपण अर्थ घेतो, शूरता म्हणजे शौर्य, डेअरिंग आपल्या भाषेत, ह्याचा जो आपल्याला सरळ अर्थ आहे तो हेच म्हणतो की जिथे मनुष्याला जायला भीती वाटते ती गोष्ट करणं म्हणजे आपण त्याला म्हणतो डेअरिंग बाज आहे आपल्या लौकिकातली भाषेत. नाही, अध्यात्मशास्त्र म्हणतात ती डेअरिंग तुमची वरचीच आहे. शेवटी खरं सगळ्यात कठीण गोष्ट कुठली आहे तर वासनांवर विजय मिळवणं. एक वेळ तुम्ही समोरच्या माणसाशी लढाई करू शकाल, 2 फाईट घ्याल, 2 फाईट द्याल, 2 शिव्या खाल, 2 शिव्या द्याल, एक वेळ तुम्ही करू शकाल, पण आपल्या स्वतःच्या वासनांवर विजय मिळवणं हे सगळ्यात कठीण आहे. म्हणून जो मनुष्य याच्यावर विजय मिळतो तो खरा शूर. म्हणून शूरतेची व्याख्या अध्यात्म मार्ग म्हणते की ही आहे की तुम्ही तुमच्या वासनांवर विजय मिळवून दाखवा. किंवा तपश्चर्या हा शब्द आपल्याला माहिती आहे. कोणालाही विचारलं तपश्चर्या म्हटलं हो माहिती आहे तपश्चर्या म्हणजे काय. जायचं वनामध्ये, वनात किंवा कुठेही जा म्हणा, पण समजा वनात गेलो तर आपण झाडाखाली जाऊन कुठेतरी बसायचं, ध्यान करायचं, काहीतरी करायचं, ही तपश्चर्या झाली. ते म्हणतात ती तर वेगळी तपश्चर्या आहे. परंतु खरं तप काय आहे? खरं तप हे की आपल्या कामनांचा त्याग करणं, इच्छाच निर्माण होणं की झाली इच्छा तरी मी करणार नाही. हा जो त्याग आहे हा कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की खरं तप काय. आणि हे तप म्हणजे काय की तप म्हणजे कंटिन्युअसली करणं. 2 मिनटं एखादी गोष्ट करणं ही काय तप नाही आलं. आणि समजा मी 2 मिनटं जरी केलं तरी पण ते 2 मिनटं मी रोज केलं पाहिजे तर ते तप झालं. मी आज 2 मिनटं केली, उद्या 20 मिनटं केली, परवा 1 तास केलं, परत केलंच नाही, हे तप नाही. तपाचा दुसरा अर्थ हा आहे की तुमच्याकडे सातत्य असलं पाहिजे. सातत्याने करण्याला तप मिळतात. आणि ते खरं तप म्हणजे काय ते हे नाही. खरं तप म्हणजे काय की कामनांचा सातत्याने त्याग करण्याचा प्रयत्न करणं. त्याग करणं नाही. त्याग काही लगेच होत नाही ठरवल्याने की मी ठरवलं त्याग नाही होत, त्याला सातत्याने प्रयत्न कर म्हणजे तपच आहे एक प्रकारचं. जसं ब्रह्मदेव जेव्हा निर्माण झाले त्यांना काहीच गोष्टी समजत नव्हत्या. मग त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना काही समजलं नाही. मग त्यांनी काय केलं तर तप केलं. आणि तप केल्यावर त्यांना अनेक गोष्टीचं ज्ञान झालं. बरोबर आहे, हे तर आपण ऐकलेलं आहे. तसं असलेल्या आपल्या कामना ज्या आहेत, या कामनांवर तुम्हाला विजय मिळवण्यासाठी सातत्याने हा प्रयत्न केला पाहिजे की बाबा मला सगळ्यात जास्त कामना कशाची आहे शोधून काढायची. सगळ्यात जास्त काय आवडते गोष्ट, तिचा हळूहळू त्याग करण्याचा किंवा ती कमी करण्याचा प्रयत्न करणं, हे सुद्धा जर तुम्ही दररोज केलं तर ते तप झालं. की एक दिवस मी काहीच गोड खाणार नाही आणि नंतर भरपूर खाणार, हे तप नाही झालं. की मी आज काहीच खाल्लं नाही बघा, एक कण साखर नाही खाल्ली, दुसऱ्या अशी मस्त लाडू खाल्ला सकाळ संध्याकाळ, हे तप नाही झालं. त्याला तपश्चर्या म्हणत नाहीत. तपश्चर्याचा अर्थच ते की तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट प्रयत्न करणं. साध्य कधी होईल हा वेगळा भाग आहे, पण सातत्याने करणं ह्याला तप म्हणलं जातं. म्हणून तपाची खरी व्याख्या किती सुंदर आहे बघा. तप हा शब्द आपल्याला ऐकून माहिती, पण त्याची व्याख्या किती सुंदर भागवतामध्ये दिली जी खरी आहे. तर अशा प्रकारे कामनांचा त्याग करणं हे तप आहे. वासनांवर विजय मिळवणं ही शूरता आहे. दुसरं त्याने एक छान व्याख्या आणखीन केली. पावित्र्य म्हणजे काय. तर पावित्र्य म्हणलं तर तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे आंघोळ केलं की पवित्र झालं, सगळ्यात साधी गोष्ट.
पवित्र की नाही, की हां आम्ही मस्त संपूर्ण स्नान करू, सचैल स्नान करू, आम्ही संपूर्ण शुचिरभूत झालो असं आपण म्हणू. किंवा एखादा आम्ही तीर्थामध्ये जाऊ, तिथे स्नान केलं तरी आम्ही शुचिरभूत होऊ, ही आमची व्याख्या आहे. पण भागवत म्हणतं असं नाही आहे, की हे म्हणजे काय तुमची पावित्र्य नाही. पावित्र्य म्हणजे काय, तर कुठल्याही कर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये आसक्त न होणं हे पावित्र्य आहे. आता ह्याच्यात काय तुम्ही म्हणाल की आम्ही असं कर्म केलंच नाही की ज्यातून मला अपवित्रता वाटतं. आपली व्याख्या लौकिकामध्ये हेच आहे की वॉशरूमला गेलं की अपवित्र झालं, कुठेतरी घाणीत गेलं की, हे तर शरीराची झालं, हे बाह्य अपवित्रता आहे. कारण अशा गोष्टीने बाह्य अपवित्र होतं आणि स्नानाने बाह्य पवित्रता होते. अंतर्गत कशी होणार? कारण जेव्हा आपण एखादं कर्म करतो तेव्हा त्या कर्मातून जेव्हा आसक्ती निर्माण होते, ती आसक्ती आत होते. देहाने मी कर्म करतो, एखादी गोष्ट मी कुठली तरी घेतली, वापरली देहाने, पण आसक्ती आत गेली ना. म्हणजे माझ्या मनामध्ये त्याची आसक्ती निर्माण झाली, म्हणजे आतून अपवित्रता निर्माण झाली की नाही, की मलाकडे ही इतके दिवस मला ह्याची आसक्ती नव्हती, पण XYZ वस्तू मी समजा आणली, घेतली, काही मला आवडली आणि त्या आसक्ती निर्माण झाली. तर आसक्ती निर्माण होणं म्हणजे अपवित्रता आहे. अध्यात्म मार्गाने, अध्यात्म दृष्टीने ती सुद्धा अपवित्रता आहे. म्हणून त्यांनी म्हणलं की कर्म करायचं आहे पण आसक्त नाही व्हायचं, याला पावित्र्य म्हणलं. किती कठीण गोष्ट आहे. कठीण तर आहेच, कारण त्याने असं कुठेही सांगितलं नाही की तुम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग करा. कारण आपण संसारामध्ये आहोत, आपण गृहस्थाश्रमी आहोत, त्यामुळे उपदेश त्याने प्रत्येक काला वेगवेगळा केला. संन्यासाला जो केला तो गृहस्थाश्रमाला लागू नाही आहे. संन्यासाला त्याने स्त्रीचं मुखसुद्धा बघू नको सांगितलं. का? जर मला वाटलं क्षणभर किती सुंदर स्त्री, ते संपलं. एरवी चालू शकेल, पण संन्यासाला असं म्हणलेलं पण चालणार नाही की स्त्री सुंदर दिसते, असं म्हणलेलं पण पाप आहे त्याच्यासाठी. कारण त्याचा आश्रमाचा प्रकारच तसा आहे. त्यामुळे तो बरोबर आहे. आणि आपल्या गृहस्थाश्रमात आपण म्हणतो किती छान साडी आहे, किती सुंदर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही पाप नाही आहे, लक्षात ठेवा. पण हे गृहस्थाश्रमात चालू शकतं, पण ज्याचा संन्यास आश्रम आहे त्याला नाही सांगत. म्हणून तर म्हणलं की नियम जे आहेत ते तुमचा आश्रम कुठला आहे ह्याच्यावरती पण बरेचसे नियम आहेत. म्हणून आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय नियम लागू आहेत हे नीट जाणून घेतलं पाहिजे. अर्थात संन्याशानं असलेले नियमसुद्धा आपण पाळू नये असं काही म्हणलेलं नाही आहे. ते जरी कठीण असले तरी पण तेसुद्धा जितके पाळता येईल तेवढे पाळा. आसक्ती निर्माण होता कामा नये, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कुठल्याही गोष्टीपासून मला आसक्ती निर्माण होता कामा नये. माझं मन जे आहे ते शुद्ध राहिलं पाहिजे. जर अशुद्ध झालं तर अपवित्र झालं, तर ते पवित्र करणं कठीण आहे. कारण शरीराची शुद्धता मी करू शकेन स्नान करून, मनाची शुद्धता करणं हे सगळ्यात कठीण आहे. कारण ते आतमध्ये असतं. आतमधल्या कुठल्याही पार्टचं मेंटेनन्स करण्यासाठी डॉक्टरकडे जायला लागतं आपल्याला. बाहेर आपण वेगवेगळे साबण आणू, वेगवेगळे तेलं वापरू, स्प्रे वापरू, अमकं करू, देह स्वच्छ होईल, पण आत झालं तर काय करणार? आणि आजसुद्धा फिजिकल अवयवाची तुम्ही एक वेळ मेंटेनन्स कराल डॉक्टरकडे जाऊन, पण जे अवयव दिसत नाहीत, मन कुठे दिसतं, त्याचं कसं मेंटेनन्स करणार? ते अपवित्र झालं तर त्याची शुद्धता कशी करणार? कठीण गोष्ट आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की ते अशुद्ध होऊ देऊ नका. ते अशुद्ध होणं, कर्मात आसक्त होणं म्हणजेच तुमचं जे आहे ते एक प्रकारे पावित्र्य नष्ट झालं असा त्याचा अर्थ निघतो. खूप सुंदर उपदेश त्याने केला. पुढेही त्यांनी असं म्हणलं की लाभ या शब्दाची पण व्याख्या तरी छान दिली. आता लाभचं कोणाला विचारलं, लाभ म्हणजे काय? म्हणाल जी मला गोष्ट मिळाली तो माझा लाभ झाला. मग ते काही हो, खाण्याची वस्तू मिळो, वापरण्याची वस्तू मिळो, जी मला मिळाली तो माझा लाभ झाला. त्यांचं म्हणणं असं नाही, लाभ तर हा सगळा व्यवहारातला झाला, पण खरा लाभ कुठला आहे? लाभाची खरी व्याख्या काय आहे? त्यांनी म्हणलं की माझी भक्ती मिळणं हे खरा तुमचा लाभ आहे. कारण वस्तू काय आपल्याला कुठून ना कुठून कधी ना कधीतरी मिळतातच. आपल्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे, आपल्या प्रयत्नाप्रमाणे ते मिळू शकतात. अशक्य नाही आहे, बरोबर आहे, शक्य आहे. पण भगवंताची भक्ती किंवा असा मार्ग मिळणं हे खरंच मोठं लाभाचं काम आहे. विचार करा की किती लोकांकडे हा मार्ग आहे. हजारो लोक असेल आपल्या आसपास, पण किती लोकांकडे हा मार्ग आहे? नाही. त्यांच्याकडे वस्तू तुमच्याविषयी शतपटीने जास्त असू शकतात, ऐश्वर्य असू शकतं, सौंदर्य असू शकतं, सगळं त्यांच्याकडे जास्त असू शकतं, पण हा मार्ग किती लोकांकडे? त्याचं उत्तर तुम्ही बघाल की हाताच्या बोटाच्या मोजण्यावर इतकीच लोकं असतात की ज्यांच्याकडे हा भक्ती मार्ग आहे. म्हणून भगवंतानी काय म्हणलं की
खरा लाभ आहे की तुम्हाला माझा मार्ग मिळाला. हा मिळणं हे फार फार नशिबाचं काम आहे. फार पुण्य लागतं त्याला. हे पटणं महत्त्वाचं आहे की माझ्याकडे काय आहे याची मला पहिल्यांदा व्हॅल्यू समजली पाहिजे. की जे असतं त्याची व्हॅल्यू नसते आपल्याला कधीच. काय हे काय आहे, दुसऱ्यांच्या वस्तू सगळ्या चांगल्या वाटतात आपल्याला, हा आपला गुणधर्म आहे. पण भगवंत हे म्हणतात की अरे तुझा खरा लाभ हा आहे की तुला माझी भक्ती मिळते, माझा मार्ग मिळाला. हा तुम्हाला झालेला सर्वोच्च लाभ आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हा वेगळा भाग आहे. म्हणून त्यांनी म्हणले की माझी भक्ती हा आणि माझा मार्ग हा सर्वात चांगला लाभ आहे. आणि अर्थात भगवंताची पूर्ण भक्ती मिळणं हे तर खूपच कठीण आहे. ते तर भगवंत स्वतः म्हणतात सुद्धा की माझी भक्ती मी कोणाला सहसा देत नाही. थोडीफार देतात सगळ्यांना, पण पूर्ण भक्ती देणं हे कठीण आहे. पण थोडी जरी मिळाली तरी आपलं नशीब आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. लज्जा या शब्दाची व्याख्या म्हणून आम्हाला माहिती आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तरे लौकिकामध्ये आपल्याला माहीतच आहेत नाही का. की लज्जा म्हणजे काय, की अशी कुठली एखादी गोष्ट की जी मला बघावं इच्छा वाटत नाही, मला लज्जा वाटते, ती लज्जा आहे असं आपण म्हणू. असं नाही आहे. त्यांचं म्हणणं की लज्जा म्हणजे काय, की पाप करण्याची इच्छा जर निर्माण झाली किंवा निर्माण होत असेल तर म्हणायचं नाही हे कधीही मी करणार नाही, मला लाज वाटते, पाप आहे मी असं जर तुम्हाला वाटलं, पाप करण्याची घृणा वाटणं आणि पाप करणाऱ्या माणसाची घृणा वाटणं की त्याच्यापासून लांब राहणं हे तुमचं खऱ्या अर्थाने ही लज्जा, याची लाज वाटली पाहिजे. आता माणसं ती म्हणत आम्ही पाप कुठे करतो, पण पाप किती ठिकाणी चालू असतं. राजरोसपणे पाप चालतं आणि त्याला एक प्रकारे समाजाने त्याला ॲक्सेप्ट पण केलं. बघा, आपण जर सरकारी ऑफिसमध्ये गेलो, तुमचं जर एखादं काम असेल तर तो मनुष्य सांगतो साहेब हे ॲप्लिकेशनवरती थोडंसं वजन ठेवा, वजन ठेवलं तर काम फटाफट होणार. आणि आपण इथे गृहीत धरतो की जसं माझं काम आहे त्या हिशोबात थोडेसे वजन ठेवायला पाहिजे नाही का. म्हणजे आपण त्याला ॲक्सेप्टेबिलिटी दिली आहे आणि समाजाने पण त्याला मान्यता दिली की हां थोडेफार पैसे खाणारच आहे. त्यामुळे हे खाणाऱ्या माणसाला लाज वाटत नाही, आपल्याला पण सवय असते, आपण पण देऊन टाकतो. बरोबर आहे. लज्जा इथे कोणाला वाटते का की हे पाप आहे म्हणून? नाही. कारण हे ॲक्सेप्टेबिलिटी सगळीकडे समाजात आली आहे की थोडे पैसे खाणं ह्याला काही चालतं. मी एवढा मोठा भ्रष्टाचार तर करत नाही ना असं म्हणून तो मनुष्य मस्त पैसे खात असतो. पण हे असं वाटणं हे पाप आहे. आणि ज्याला असं वाटतं की मी पैसे घेणार नाही, पैसे येतात. बघा, आपली जेव्हा एखादी पोस्ट असते तेव्हा पैसे बसल्या जागी येतात चालत, ही फॅक्ट आहे. हा अनुभव घेतलेला आहे. ज्यांनी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं असेल तुम्ही हा अनुभव घेतला असेलच की कसा पैसे कसे न मागता येतात आणि त्यावेळेस तुम्हाला हे वाटलं पाहिजे की हे पाप आहे, मी करणार नाही. असं वाटणं हे कठीण आहे, कारण मागितलेले नसतात आणि येतात. पण ते नाही, जर तुम्हाला घ्यायला लाज वाटली तर समजा की तुमच्याकडे लज्जा आहे खऱ्या अर्थाने. पण जर ते तुम्ही म्हटलं मी मागितले नाहीत, मला दिलेत, काय फरक पडतो, घेऊन ठेवा. फॉर्म बरोबर ॲप्लिकेशन दिले की बरोबर 50ची नोट आली, मी कुठे मागितले, टाकली खिशात. मग हे सुद्धा वाटणं म्हणजे पाप आहे. आणि हे जर लज्जा वाटत नसेल तर तो प्रश्न आहे, मला लक्षात ठेव. पण जर लज्जा वाटली की नाही 50 रुपये मी का घेऊ, माझा पगार मला महिन्याचा मिळतो, या ॲप्लिकेशनची किंमत काहीच नाही आहे, फॉर्म फुकट मिळतो आहे, मग 50 रुपये मी का घेऊ, असं ज्याला वाटतं, ज्याला लज्जा येते त्या माणसाला खरी लज्जा आहे. अन्यथा त्या माणसाची लज्जेची व्याख्या चुकीची आहे. किती सुंदर व्याख्या केली ना. आणि आम्ही कितीतरी गोष्टी ॲक्सेप्ट करतो, ती लज्जा वाटतच नाही. थोडे पैसे देणं, थोडे पैसे घेणं, हे तर काय लज्जा नाहीच आहे. याच्यामध्ये समाजाने भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानला आता, म्हणून हा प्रॉब्लेम झाला आहे. की शिष्टाचाराची व्याख्या काय आहे ती सगळी बदलली. भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानलं होतं की हो थोडे पैसे खर्च करायलाच पाहिजे, असं कसं झालं. हाच मोठा आपला समस्या आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की लज्जा या शब्दाची व्याख्या पाप करण्याची घृणा वाटणं, ही व्याख्या त्यांनी केली. किती सुंदर व्याख्या केली खरोखर. अशा त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीच्या अनेक सुंदर सुंदर व्याख्या केल्यात. स्वर्गाची सुद्धा व्याख्या त्यांनी एक केली आहे की स्वर्ग म्हणजे आपल्याला काय वाटतं की बाबा बस अप्सरा, सगळ्या छान छान सुंदर दालनं, राहायची जागा सुंदर, सगळं सुंदर, सगळं सुंदर, हे सगळं म्हणजे स्वर्गसुख आपण म्हणतो. त्यांचं म्हणणं की स्वर्गसुखाची व्याख्या ही वेगळी आहे तुमची. पण खरं स्वर्गसुख काय आहे ते तुम्हाला अनुभवायचं असेल तर
सत्वगुण तुमचे जर वाढले तर तुम्हाला खरं समजेल की स्वर्ग सुख आहे. आणि सत्वगुणांची जेव्हा वृद्धी होते तेव्हा तुम्ही असं समजा की तुम्ही स्वर्गलोकाकडेच चाललात. तर तुम्हाला आनंद इथेच मिळेल, स्वर्गलोकात जायची गरजच नाही आहे. कारण सत्वगुण जर वाढले तर त्या आनंदाचा अनुभव तुम्ही इथे घ्याल, इथे तुमची भक्ती निर्माण होईल प्रचंड. पण त्याच्यासाठी सत्वगुण वाढले तरच हे शक्य आहे. आणि हे सत्वगुणांची वाढ होणं म्हणजे स्वर्गाकडे वाटचाल आहे. की याच देही याच डोळी मी स्वर्ग बघितला. मेल्यावर बघितले तर कोणाला लक्षात राहणार आहे. आत्मा जाऊन बऱ्याच ठिकाणी परत येतो, पण कोणाला लक्षात असतं, कोणाला माहीत असतं की आदल्या जन्मात काय केलं. पण याच देहामध्ये जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर सत्वगुण तुमचे वाढले पाहिजेत. ते जर सत्वगुण वाढले तर तुम्हाला हे लक्षात येईल की काय स्वर्गसुख आहे, आणि तो अनुभव घेण्याचा भाग आहे. अध्यात्म मार्गामध्ये जेवढ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या सगळा अनुभवाचा भाग आहे. आणि तो अनुभव त्याने भगवंतांनी सांगितलेला आहे. त्याने म्हटलं की सत्वगुणाची वृद्धी म्हणजे स्वर्ग. दुसरं त्याने आणखीन एक छान त्याने दिले की चित्ताची बहिर्मुखता. याची व्याख्या काय केली की कुमार्ग म्हणजे चित्ताची बहिर्मुखता. आता कुमार्गाची व्याख्या तर आपल्याला माहिती आहे की जे गोष्टी करू नयेत अशा सगळ्या गोष्टी करणं म्हणजे कुमार्ग आहे. ज्या गोष्टी करू नये असं सांगितले त्या करणं हे कशामुळे होतं? आपल्या चित्तामुळे. आपल्या चित्तामध्ये नको त्या वासना निर्माण होतात, ज्या करायला नाही पाहिजे त्या सगळ्या वासना निर्माण होतात. आणि अशा निर्माण झाल्यावरती त्याच्या मागे जाणं म्हणजे त्या मार्गावर जाणं, आणि तो कुमार्ग झाला. जर चुकीची गोष्ट करण्याची इच्छा झाली तर त्याच्या मागे जाऊ नका. निदान इच्छा होतात, जातात सुद्धा. बरोबर आहे. मनात काय माणसाचे विचार येत नाहीत, चांगले येतात, वाईट येतात, राग येतो, लोभ येतो, सगळे येतात, पण त्याच्या मागे आपण जातो का? वाईट विचारांच्या मागे जात नाही. कधीतरी असा राग येऊन म्हणू शकतो याला खून केला पाहिजे, क्षणभर वाटू शकतं की काय माणूस आहे, पण ते तेवढ्यापुरती असतं, त्याच्या मागे आपण जाता कामा नये, हा महत्त्वाचा आहे. पण कधी कधी काही ठिकाणी आपलं चित्त जे आहे ते त्या मार्गाकडे जातं. त्यातली एखादी कुवासना, ज्या अनेक वासना निर्माण झालेल्या आहेत, त्या वासनेतल्या काही वासना अशा असतात की त्याच्या मागे जायची माझी इच्छा निर्माण होते आणि मी जातो. मग असं जाणं म्हणजे कुमार्गाकडे तुमची वाटचाल आहे. कुमार्गाचा अर्थ हा की तुम्ही तुमच्या वासनांच्या मागे जाता. वासनांच्या मागे जाणं ह्याचा अर्थ कुमार्ग आहे. फक्त चोरी डकैती करणे हा नाही, हा तर ब्रॉड अर्थ झाला, तो तर सगळ्यांना माहिती आहे. पण मुळामध्ये तुमचं चित्त हे अशा ठिकाणी वळणं ही सुद्धा तुमची कुमार्गाकडे वाटचाल आहे. अध्यात्म मार्गाच्या अँगलनी सगळ्या गोष्टीची उत्तरं आपण अध्यात्म मार्गाच्या दृष्टीतून बघतो, हे लक्षात ठेवा. म्हणून त्याची व्याख्या इतकी सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर नरक, जशी स्वर्गाची त्याने व्याख्या सांगितली नरकाची तशीच तुम्हाला यायला हरकत नाही, कारण स्वर्गाची आपण केली नाही का. की त्याच्या उलटी गोष्ट की जसं सत्व गुण जे आहेत ते वाढले तर तुम्हाला स्वर्गसुख काय ते समजेल, आणि अर्थात तमोगुण वाढले तर नरक सुख काय हे पण समजेल. की नरकामध्ये काय असतं याचाही अनुभव येऊ शकतो. जेव्हा तुम्ही इतरांना नरक वासना देता तेव्हा तुम्हाला पण ते भोगावं लागतं, हे लक्षात ठेवा. कर्माचं फळ आहेच, चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट. त्याने एक सुंदर गाणंच आहे हिंदीमध्ये, भगवद्गीतेवरती आधारित गाणं आहे. कर्म किए जा फल की इच्छा मत कर ए इंसान, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. ये है गीता का ज्ञान, 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 ये है गीता का ज्ञान. श्रीराम. किती सुंदर अर्थ आहे बघा. माहीत आहे आपल्याला की कर्म के ज्या फल की इच्छा मत करे ए इंसान. बाबा तू तुझं कर्म कर, फळाची इच्छा ठेवू नको. आणि हेही लक्षात ठेव, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. ज्या ज्या प्रकारचं मी कर्म केलं त्या प्रकारचं फळ मला मिळणारच, 100% मिळणार. किंबहुना सगळ्या माझ्याच कर्माची फळं आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. की ज्या काय वाईट गोष्टी आहेत त्याचं पण कारण माझं कर्मच आहे ना. कर्म असल्यामुळे मला हे सगळं भोगावं लागतं आहे, असंही आहे याचा अर्थ. म्हणून त्यांनी म्हटलं की जे भगवद्गीतेत सांगितले लक्षात ठेवा की जसं मी कर्म करणं तसं मला रिटर्न येणार आहे. तसं आहेर आपण रिटर्न
येतो असं गृहीत धरतो म्हणून लिहून ठेवतात कोणी काय आहार दिला आहे, कारण परत आहार द्यायचा असतो रिटर्न. तसा ह्याची नोंद तिकडे होते. जसं मी कर्म करतो त्याची नोंद तिकडे घेतो आणि तो म्हणतो तुम्हाला रिटर्न द्यायचं आहे, मला काळजी करू नका. तुम्ही मागत नसाल पण मी देतो ना. आम्ही मागतो पण कधी चांगलं कर्म केलं, अरे साले मी एवढी भक्ती केली मला काहीच मिळालं नाही, ते कर्म माझ्या लक्षात आहे. पण तो म्हणतो की मी तुझी सगळी बाकी पण कर्म लक्षात ठेवली आहेत ना, ती मी ठेवतो लक्षात, त्याची काळजी तू करू नको, आणि सगळ्याची फळ देतो. म्हणून तर त्यांनी म्हटलं आहे की जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. की भगवंत त्याचं फळ तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. पण हे तुम्ही लक्षात ठेवा. असं खूप सुंदर असं त्यांनी ते गाणं आहे आणि भगवद्गीतेचं सुंदर तत्त्वज्ञान त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून काही व्याख्या केल्यात, सुंदर सुंदर व्याख्या आहेत. की धनवानची व्याख्या काय आहे. धनवान तर माहिती आहे बाबा खूप पैसे आहेत, इथे लौकिकातली व्याख्या झाली. इस्टेट आहे, घर आहे, द्वार आहे, वाव 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 करोड रुपये आहेत, धनवान. त्यांनी म्हणलं की ज्या दोन गोष्टी आहेत की ज्याच्याकडे पहिलं म्हणजे चांगले गुण असणं हा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि दुसरं म्हणजे सत्संगती. तुमची खरी इस्टेट भक्ती मार्गामध्ये चांगल्या लोकांची संगत मिळणं. कारण चांगल्या लोकांची संगत मिळणंसुद्धा इतकं सोपं नाही आहे. चांगली लोकं मुळात ओळखणं हे कठीण आहे, की त्याच्यासाठी आपण पण चांगले पाहिजे हे लक्षात ठेवा. शेवटी मी जसा असेल तसंच माझ्याकडे माणसं येणार आणि मी त्यांच्याकडे खेचला जाणार. समानशीलेषु सख्यम म्हणलं आहे ना, की जसं माझं शील आहे, जसं माझं नेचर आहे, तशा प्रकारच्या माणसांकडे मी खेचला जाणार, तशा प्रकारचीच माणसं माझ्याकडे पण खेचली जाणार. हा नियमच आहे. की जरी 4 लोक जेव्हा एकत्र जमतात, आपण समजा कुठेतरी ट्रिपला गेलो, समजा ट्रिपमध्ये अनेक लोक असतात, अनोळखी पण असतात, गाडीत भेटतो आपण कधीतरी, पण त्यातल्या काही लोकांशी तुमची मैत्री होते, सगळ्यांशी होत नाही. पण तुम्ही ज्या प्रकारचे आहात त्या प्रकारच्याच माणसाची हे लक्षात ठेवा. कुठेतरी समानतेचा धागा येतो. म्हणून तर म्हणलं की समानशीलेषु सख्यम. मग आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं की धनवानची व्याख्या काय, तर जो मनुष्य चांगल्या लोकांची संगत मिळवू शकतो तेच त्याचं खरं धन आहे. कारण अर्धं काम तर सत्संगतीनेच होतं ना. किंवा मला वाईट बनायचं असेल तर वाईट लोकांना पकडलं तर मी ते वाईट करणारच आहे, त्याचा इफेक्ट माझ्यावर होणारच आहे. म्हणजे खरं धन तुमचं काय आहे की अशी चांगली व्यक्ती ज्या आहेत, ज्यांच्या तुम्ही आसपास आहात, जे तुमच्याबरोबर आहेत, यांच्याशी संगत हे तुमचं खरं धन आहे. म्हणून धन या शब्दाची खरी व्याख्या ही आहे. म्हणून हे मिळवण्याचा प्रयत्न करा. हे जर मिळवलं तर बाकीचं धन चांगल्या ठिकाणी वापराल. जर ही लोकं जर बरोबर नसतील तर ते धन चुटकीसरशी निघून जाईल, वेळ लागणारच नाही. त्याचं धुवा उडायला वेळ लागत नाही, धनाला जायला वेळ लागत नाही, क्षणात जाऊ शकतं. वाईट लोकांची संगती घेतली किंवा वाईट गोष्टी कोणाच्या ऐकल्या की धन बघता बघता निघून जातं ना. पांडवांसारख्या एवढ्या पुण्यवान लोकांचं पण धन गेलं ना द्यूत खेळल्यावरती. चुकीची गोष्ट केली ना, चुकीच्या गोष्ट केल्यावरती एवढं राज्य होतं, एवढं सगळं राज्य गेलं, सगळे भाऊ विकले गेले, बायकोला पणाला लावला. म्हणजे किती त्याची मती भ्रष्ट झाली युधिष्ठिराची. विचार करा, स्वतःच्या पत्नीला त्यांनी पणाला लावला तेव्हा तिने इतका सुंदर प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर कोणाला देता नाही आलं सभेमध्ये. जेव्हा द्रौपदीला बोलवलं, कारण तो पण हरला, बायकोला लावलं पणावर. लावताना बघा शकुनी महाराजांनी कसं सांगितलं, जेव्हा हे द्यूत झालं तेव्हा एकामागे एक संपत्ती लावली आणि ती सगळी संपत्ती हा हरत होता, तरी पण हा इरेस पेटला होता. त्याला पेटवलं होतं या लोकांनी. अरे तू क्षत्रिय आहेस, माघार कशी घेतोस. क्षत्रिय आहे पण या ठिकाणी गरज नव्हती शास्त्रतेच दाखवायची ना. काही नाही, पेटला आणि खेळत राहिला. शकुनी मामाने त्याला द्यूतामध्ये हरवायला सुरुवात केली. सगळं धन गेलं, सगळं राज्य गेलं, तरी पण त्यांना बुद्धी आली नाही. युधिष्ठिर काही थांबायला तयार नव्हता. त्याच्या पुढे जाऊन मग त्यांनी ठरवलं की आता काय करायचं. तो म्हटलं आता द्यूत थांबावं लागलं. शकुनी मामा हुशार, म्हटलं तू स्वतःला लाव, तुझ्या भावाला लाव पहिलं. मग त्यांनी भावाला लावलं, एकामागे एक सगळे भाऊ. स्वतःला लावलं, 5 पांडव होते, 5वा त्यांनी स्वतःला लावलं. तिथेही तो हरला. तर म्हटलं आता तर सगळं संपलं, आता काय करणार. तर म्हटलं नाही, तुला एक ऑप्शन मी अजून देतो, म्हणे तू द्रौपदीला लाव. आणि त्यांनी त्याच्या बदल्यात काय हे सांगितलं. कारण जेव्हा आपण द्यूत खेळतो तेव्हा जे काय पैसे लावायला त्याच्या बदल्यात दुसरे पैसे लावतात, बरोबर आहे. असं साधारणपणे जुगार खेळतात.
तसा तो म्हटला की मग ही जर लावली तर तू काय देणार. तो म्हटला की तेच तर ऐक, की तू आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी हरल्या त्या सगळ्या गोष्टी फक्त एका गोष्टीमुळे तुला मिळतील. तू स्वतःला हरला आहेस, स्वतःचे भाऊ हरला आहेस, सगळी संपत्ती तुझी गेली आहे, सगळं राज्य गेलं आहे, सगळं तुझं आता काहीच नाही, फक्त पत्नी शिल्लक आहे. ही जर तू पणाला लावलीस आणि हा एकच डाव जर तू जिंकलास ना, तर तुला सगळ्या गोष्टी हरलेल्या मी देऊन टाकेन. फक्त एकच फाशी टाकायच्यात, एकच फक्त क्षणाचा भाग आहे, सगळं तुला परत मिळेल. असं बोलल्यावर त्याची मती भ्रष्ट झाली आणि त्याने द्रौपदीला पणाला लावलं आणि अर्थात पण हरला. कारण का, की त्याची मती भ्रष्ट झाली होती. दुसऱ्या क्षणी फासे टाकले आणि म्हटलं मी जिंकलो. शकुनी मामा म्हणला मी जिंकलो. जिंकणारच होता, ठरलेलंच होतं, कारण त्याच्यामध्ये तो मास्टर होता. शकुनी मामाचा हा हातखंडा होता, प्रत्येकाचं एक क्षेत्र असतं ना. त्याने हरवलं आणि द्रौपदीला बोलवा म्हणलं. आता जे काय पुढचं रामायण घडलं ते नंतर घडलं. पण द्रौपदीने एक प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर कोणाला देता नाही आलं. द्रौपदी म्हणले की याने मला इथे बोलवलं, मी राजस्त्री आहे, पांडवांची पत्नी आहे, तुमची मी सून आहे. धृतराष्ट्रसुद्धा सभेमध्ये होता ना, म्हणले मी तुमची सून आहे, तर अशा प्रकारे तुम्ही मला सभेत बोलवणं ही कुठली पद्धत आहे. तेव्हा धृतराष्ट्र काहीच म्हणाल नाही. उत्तर दिलं शकुनी मामाने आणि दुःशासनाने. ते म्हणले नाही, तू हारलेली आहेस, तुला तुझ्या नवऱ्याने पणावर लावलेलं आहे आणि तो दूत या राज्यसभेत हारला आहे. त्यामुळे तू हरलीस म्हणल्यावरती, तो हरला म्हणल्यावरती तू इथे आमची दास झालीस. ते सगळे दासच आहेत, त्यांना विचारूच नकोस, पण तू पण आता आमची दासी आहेस. म्हणून तर पुढे सगळं घडलं रामायण, की दासीशी कसं वागायचं. तर तू दासी आहेस आमची. तेव्हा तिने सांगितलं की तू त्याचं उत्तर दिलं, पण मला ह्याचं उत्तर माझ्या पतींकडून पाहिजे. पण पती काय बोलत नव्हते, पती काहीच बोलत नव्हते. ती म्हटली माझा प्रश्न हा आहे की जे स्वतः द्युत्यामध्ये हरलेत ते मला कसं लावू शकतात. मी त्यांची पत्नी आहे पण त्यांची गुलाम नाही आहे. बरोबर आहे, मी पत्नी नक्की आहे, धार्मिक हक्क आहे मला, पण जेव्हा ते स्वतः जर हरले असतील, ते जर दास बनले, तर ते मला कसं राहू शकतात. तर ह्याच्या प्रश्नाचं उत्तर मला द्या, सभेने द्यावं पहिलं, मग पुढचं बघता येईल काय करायचं. याच्यावरती सभा तटस्थ झाली. 5 पांडव तर उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं. कोणीच उत्तर देऊ शकत नाही. धृतराष्ट्राने विचारलं सांग काय, काही बोलला नाही. भीष्म होते, कर्ण होते, द्रोणाचार्य होते, सगळे कौरव होते ज्येष्ठ, एकाही माणसाने उत्तर दिला नाही. भीष्माने मान खाली घातली, द्रोणाचार्याने मान खाली घातली. धृतराष्ट्र तर अंधच होता, त्यामुळे त्यांनी त्याचा सोयीस्कर फायदा घेतला, काहीच बोलला नाही. आणि द्रौपदीचा हा प्रश्न किती अचूक होता की जर तुम्ही स्वतः जर विकले गेले असाल तर तुम्ही मला कसे लावू शकता. खरोखर हे चुकीचंच होतं. परंतु हे सगळं चुकीचं केलं कारण का, की त्याच्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली होती की मी फक्त द्रौपदीला एकदा जर डाव टाकला लावून तर अख्खं सगळं मिळणार आहे, मी स्वतः पण सुटणार आहे 5 भावांसह आणि सगळं राज्य, सगळी संपत्ती, ही आसक्ती निर्माण झाली. कुमार्ग जो आहे, चित्ताची बहिर्मुखता झाली युधिष्ठिराची, आणि म्हणून त्याने हे चुकीचं केलं. आणि असं चुकीचं करणं म्हणजे सुद्धा एक प्रकारे तुम्ही नरकाकडेच वाटचाल करता, की अशा चुकीच्या गोष्टी करणं म्हणजे नरकाकडे वाटचालच आहे ना. आणि म्हणून भागवत असं म्हणते की चित्ताची बहिर्मुखता हा सुद्धा जो आहे तो तुमचा एक प्रकारचा कुमार्ग आहे. म्हणून आपण चित्त जे आहे ते थांबवलं पाहिजे. मनात अनेक गोष्टी येतात, सगळ्या करायची इच्छा असते, पण आपण लगाम मनाला घातला पाहिजे. तो जर नाही केला, चित्ताची बहिर्मुखता केली, तर हा तुमचा कुमार्ग पण आहे आणि हा तुमचा नरकाकडे जाण्याचा रस्ता आहे. कारण अशा मार्गाने गेल्यावरती नरक यातना तर होणारच आहेत, कुमार्गाचं फळ मिळणारच आहे भगवद्गीतेच्या प्रमाणाप्रमाणे. म्हणून भागवत म्हणतं की तुम्ही नीट समजून घ्या की कुमार्ग म्हणजे काय आणि चित्ताची बहिर्मुखतेला काय महत्त्व आहे आणि स्वर्ग काय आणि नरक काय. तो नंतरचा भाग आहे, पण या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी भोगाव्या लागतील, कारण तुमचं आत्ताचं कर्म आहे, त्याचं हे तत्कालिक फळ आहे. जे काही त्यांनी पाप केले त्याचं लगेच फळ त्याला मिळालं, नंतर त्यालाही अनेक यातना झाल्या युधिष्ठिराला पण हे सगळं त्याच्या बहिर्मुखतेमुळे झालं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की या सगळ्या व्याख्यातून नीट समजावून घे. लौकिकामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या वेगळी आहे, परंतु खऱ्या अर्थाने याची अध्यात्म मार्गातून जर आपण व्याख्या घेतली तर ती खूप वेगळी आहे आणि आपल्यासाठी हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अजून पण त्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत, तशा त्याने अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी शब्द टाकला आहे
की दरिद्री याचा अर्थ काय. दरिद्रीचा अर्थ पण सिम्पल सांगतो की ज्याच्याकडे पैसे नाहीत काही नाही तो दरिद्री. हा त्यांचं म्हणणं ते नाही आहे, ते दारिद्र्य वेगळं झालं. पण खरं तुमचं दारिद्र्य म्हणजे तुमच्या इंद्रियांवर ताबा नसणं. कधी कधी आपण म्हणतो काय दरिद्री मी, असं कसं केलं मी. कधीतरी आपण म्हणतो एखाद्या वेळेस की असं कसं झालं मी केलं, फालतूगिरी झाली कधीतरी पश्चाताप होतं. पण त्यांचं म्हणणं की खरं दारिद्र्य हेच आहे की माझ्या कुठल्याच इंद्रियावर माझं नियंत्रण नसलं, हे खरं तुमचं दारिद्र्य. आणि त्याच्यावर कंट्रोल असणं म्हणजे तुमचं खऱ्या अर्थाने तुमचं धैर्य आहे, शौर्य आहे, चांगले गुण असणं हे तुमचं धन आहे, चांगले लोक गोळा करणं हे तुमचं खरं धन आहे, हे सगळं असं आहे. पण दारिद्र्य म्हणजे काय की त्याचा कशावर नियंत्रण आहे तो मनुष्य खरा दरिद्री. अशा माणसापासून लौकिकात जसे लोक लांब राहतातच दरिद्री माणसापासून, कारण काय तर त्यांना वाटतं कुठे पैसे मागितले तर काय करणार म्हणून लोक लांब राहतात, बरोबर आहे. पण तुम्ही अशा माणसापासून लांब राहा की ज्याचा आपल्या इंद्रियांवर काहीही संयम नाही, त्याला कशाशी काही पडलेलं नाही. अशा माणसापासून पहिलं लांब राहा, कारण त्याचा संसर्ग जर तुम्हाला आला तर तुमच्या अंतःकरणात मलिनता निर्माण होईल, जी साफ करणं अत्यंत कठीण आहे. म्हणून भगवंत म्हणतात की या सगळ्या गोष्टी उद्धवा आहेत, यातून नीट समजावून घे की कुठल्या गोष्टीचा व्यवहारामध्ये काय अर्थ आहे आणि लौकिकामध्ये काय अर्थ आहे, हे नीट लक्षात घे. भगवंताने पुढेही अजून काही गोष्टी सांगितल्या आहेत. भगवंत म्हणतात की या सगळ्या गोष्टीवरती सोपा उपाय मी तयार केलेला आहे, तो म्हणजे भक्तियोग. तेवढ्यासाठीच मी हा तयार केला की काय या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या तर गरगरेल की किती अध्यात्म कठीण आहे, हे सगळं कसं करू, आम्ही सामान्य आहोत, आम्ही एवढं सगळं कसं करू, हे सगळ्या आम्ही गोष्टी करू शकत नाही वगैरे वगैरे. एक गंमतशीर गोष्ट अशीच की एका व्यक्तीने असंच विचारलं की साधना करताना काय करावं, किती वाजता उठायला पाहिजे, काय आहे ॲक्च्युली. म्हटलं लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावरती चांगली गोष्ट आहे. ब्रह्ममुहूर्तावर किती वाजता उठायला पाहिजे, उठला 3:30 4 चालेल, किंवा ते 5 5:15 उठलं तरी चालेल. तर मग हे सगळं बोलल्यावरती एका व्यक्तीने मला नंतर विचारलं, तिथे एक दुसरी व्यक्ती होती, तुम्ही असं 5 5:15 का सांगितलं त्याला, का सांगितलं नाही की 3:30ला उठ किंवा 4ला उठ, 4:30ला का नाही सांगितलं. 5 5:15 म्हणजे काय झालं, अहो काय शिल्लक किती राहायला वेळ. कारण बरोबर ब्रह्ममुहूर्त जो आहे हा सूर्योदय झाला की संपतो. ज्या क्षणी सूर्य तिथे उगवला, भले आपल्याला दिसत नाही, पण ज्या क्षणी सूर्याचे किरण वर आले थोडे जरी, तर समजा तुमचा ब्रह्ममुहूर्त संपला. मग जर असं आहे हे जर तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही त्याला असं का सांगितलं की 5 5:15 पण उठलास तर चालेल, का त्याला सांगितलं नाही की 3:30ला उठ, 4ला उठ, 4:30ला सुद्धा एक वेळ क्षम्य आहे. पण तुम्ही त्याला 5 5:15 पण चालेल असं काय बोलत. अहो 5:45ला सूर्य उगवतो नॉर्मली, प्लस मायनस होतो ऋतूप्रमाणे 5-10 मिनटं, का असं सांगितलं. म्हटलं तो जो मनुष्य आहे तो या मार्गात नवीन आहे. मी त्याला जर पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की 3:30ला उठ आणि 4ला उठ, तर तो म्हणलं हे करण्यापेक्षा दुसरं काहीतरी करूया. पहिल्या दिवशी तो म्हणलं की 3:30ला मला उठायचं आणि 4ला उठायचं आणि नंतर सगळं संपतं, तर मग तो म्हणेल हे करण्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग असेल ना. प्रत्येक गोष्टीचा मार्ग असतात, आपण आपल्याला सोयीस्कर मार्ग शोधतो. चला आपण आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी दुसरे काय मार्ग असतील ते इतरांना शोधूया. जसं कुठलंही एखादी पूजापाठ करताना एखादी वस्तू नसते, ब्राह्मण म्हणतो काय काळजी करू नका मी मॅनेज करतो, त्याला करावं लागतं, इलाज नाही. ह्याचा अर्थ प्रत्येक वेळ मॅनेज होईल असं नाही आहे ना. आपण का असं करायचं, शक्य असेल तर ती गोष्ट आणण्याचा प्रयत्न करा. हां ॲक्सिडेंटली मी एखादी गोष्ट नाही आणू शकली तर ते मॅनेज करतात, त्याला मॅनेज करावं लागतं. करता येतो हा भाग वेगळा, पण करता येतं म्हणून तुम्ही असं कराल का की नाही थोडं साहित्य कमी आणूया काय फरक पडतो. हो नाही आहे गुरुजी, ठीक आहे मी बघतो काय करायचं, ते चुकीचं आहे, तो नाईलाज आहे. तसं जरी तुम्ही 5 5:15ला उठलं तरी चालते, ही गोष्ट बरोबर आहे. पण तुम्हाला खरं उत्तर पाहिजे ते हेच आहे की तुम्ही लवकर उठा. ब्रह्ममुहूर्त जो तो 5:45ला संपतो ॲप्रॉक्झिमेटली. मग तुम्हाला खरी प्रगती जर करायची असेल तुम्ही खरं उत्तर द्यायला पाहिजे. काय करायचं तुमचा भाग आहे, तुम्हाला कोणी कंपल्शन केलेलं नाही आहे. पण गंमत अशी आहे की असं जर पहिल्याच दिवशी तुम्ही सांगितलं तर तो साधक साधनाच करणार नाही. हे पण आहे ना लौकिकमध्ये, असा पण एक प्रश्न आहे
की त्याला पहिलं बसू तर द्या. ज्याला सूर्यवंशी जो आहे, म्हणजेच काय की सूर्यवंशी नव्हे, की सूर्य उगवल्यावर जो मनुष्य उठतो त्याला सूर्यवंशी म्हणतात. नाहीतर अनेक समाजाचे लोक आहेत, चंद्रवंशी असतात, सूर्यवंशी असतात, क्षत्रिय समाज. तसा नाही आहे, तो प्रकार नाही आहे इथं मला म्हणायचा. की जे लोक सूर्य उगवल्यावर उठतात त्यांना सूर्यवंशी म्हणलं जातं. आणि जे लोक सूर्यवंशी आहेत त्यांना तुम्ही जर सांगितलं 3:30ला उठा, तो कसा उठेल? हां, तुम्ही त्यांना थोडंसं सांगा की आपल्याला चांगली प्रगती करायची आहे ना, मग थोडं लवकर उठलं पाहिजे, 4:15पर्यंत उठायला पाहिजे. हां, लक्षात ठेवा. तो त्याला ते पण कठीणच आहे, पण तो म्हणेल की ठीक आहे, थोडं कठीण करायलाच लागतं, त्याशिवाय मी प्रगती कशी करणार. पण तो उठेल. पण तुम्ही 3:30 आणि 4 सांगितले, तो म्हणेल की काही बोलणार नाही. तो म्हणेल आपण दुसरा मार्ग शोधू, काहीतरी वेगळा भाग करू. पण मार्ग कुठलाही शोधला तरी भक्ती मार्गाने जर तुम्हाला हे करायचं असेल तर हे थोडंसं करावं लागतं. जसं जमेल तसं करा, तो भाग नाही आहे. पण आपण खरं उत्तर पण द्यायला पाहिजे, पण लगेच देऊन फायदा नाही. पण तो पळून जाता कामा नये. हळूहळू त्याला सांगा 5 वाजता उठू दे, 5:15ला उठू दे, थोडे दिवस बसू दे, सवय होईल. काही दिवसांनी तो म्हणेल थोडं अजून लवकर उठता येईल तर बघ. मग तो कदाचित थोडा म्हणेल हो नाहीतरी 5ला मी उठतोच आहे, 5चे 5:15 होतात पण मी उठतो आहे, चला अर्धा तास थोडंसं लवकर उठून बघूया, जमू शकेल. एकदम 7वरून मी 5वर आलो म्हणले बऱ्यापैकी प्रगती आहेच, अजूनही होऊ शकते. असा हळूहळू एनकरेज होऊन मग तो लवकर लवकर उठत उठत ब्रह्ममुहूर्त गाठू शकतो. पण त्याच्यासाठी त्याचं धैर्य न तुटता त्याला आपण सांगायला पाहिजे, हा एक भाग आहे नाही का. म्हणून थोडंसं अशा प्रकारे मी त्यांना सांगितलं, म्हटलं कारण त्याचं हे आहे, खरं उत्तर द्यायला हरकत नाही, पण असं सगळं आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतल्या पाहिजे आणि सातत्याने केलं पाहिजे. सातत्याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला जे काय करायचं त्यात सातत्य असणं हे अत्यंत. म्हणून तर नामजपाचा संकल्प का सोडतात, की त्या संकल्पामुळे का होईना मी जप करेन. नाहीतर काय करायचं आहे मला, मी XYZ माळा कोण विचारायला तर किती माळा तुम्ही रोज केला, काय गरज नाही, कोणाला उत्तर द्यायची पण गरज नाही. पण जर संकल्प असेल तर आपण म्हणतो अरे बाबा लिहून पाठवायचे आहेत, त्याला काहीतरी लिहायला पाहिजे ना, लोक वाचतात कोणी किती केल्या असं म्हणून का होईना काहीतरी जप करू आपण ना. जे करत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो. पण लिहायचं आहे म्हणून आपण थोडाफार तरी काहीतरी करू आणि बाबा ठीक आहे एवढं तरी व्हायला पाहिजे, मग जप होतं ना. म्हणून तर काही ठिकाणी असे संकल्प तेवढ्यासाठी सोडायचे की तुम्हाला सवय झाली पाहिजे. एकदा सवय झाल्यावरती नाही अरे एवढा जप तर मी केला पूर्वी, आता अजून थोडा वाढवायला हरकत नाही, होऊ शकतो. पण त्याच्यासाठी अशी सवय हळूहळू केली पाहिजे. आणि भगवंतांनी पण हे जे काय उपदेश केला अतिशय सुंदरपणे सांगितलं. उद्धवाला खूप तरी चांगल्या प्रकारे हे सांगितलं. अर्थात उद्धव हा त्यांचा खूप उच्च शिष्य होता, तो काय सामान्य शिष्य नव्हता. भगवंताचा प्रिय म्हणल्यावरती त्याची स्तर जो होता तो खूप वरचा होता. म्हणून ते ही सगळी व्याख्या जी आहे, ज्याची व्याख्या आपल्याला माहिती तिथली एक पण व्याख्या याच्याशी जुळत नाही. अध्यात्म मार्गामध्ये भागवतातली प्रत्येक व्याख्या वेगळी आहे आणि आपली लौकिकातली वेगळी, पण त्याची सांगड किती छान आहे बघा. की लौकिकामध्ये व्याख्या आहे तिची आणि ह्याची सांगड किती छान घातली. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला अशा प्रकारे हे सगळं केलं पाहिजे आणि हे हळूहळू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सिलॅबस आखला पाहिजे. जसं आम्हाला शाळेत 5वीतून 6वी, 6वीतून 7वी जाताना सिलॅबस आहे, तसं जर मला प्रगती करायची असेल तर मला माझा सिलॅबस आखला पाहिजे. कोण आखणार आहे? आपल्यालाच आखायला पाहिजे, किंवा कोणाची तरी मदत घ्या आणि आखा. पण असा तुम्ही आखला तरच तुम्ही प्रगती करणार. तर चालू आहे गाडी मागील प्रकरणात पुढे, असं आपल्याला करून नाही चालणार. आपल्याला पुढे जायचं आहे ना, मग आपण थोडंसं सिलॅबस आखला पाहिजे. स्वतःची परीक्षा आपणच घेतली पाहिजे. की माझे काय शाळेत असतात तर टेस्ट घेतात 8 दिवसांनी एकदा, आठवड्याची टेस्ट, 15 दिवसाची टेस्ट, महिन्याची टेस्ट, 3 महिन्याची, 6 महिन्याची आणि वार्षिक. आपल्या इथं काहीच नाही आहे. हे आपल्यालाच करायला पाहिजे. मला माझं स्वतःचंच हे सगळं आखायला पाहिजे आणि स्वतःच असं केलं पाहिजे. जर असं केलं, अशी जर इच्छा ठेवली तर तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. पण इच्छा आपली पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. की मला प्रगती करायची आहे, पण त्याच्यासाठी माझी इच्छाशक्ती किती आहे याला खूप महत्त्व आहे. फक्त म्हणून उपयोग नाही. इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे, मार्ग नक्की सापडतो. मार्ग सापडण्याचा प्रश्न आहे आणि आपल्याकडे मार्ग आहेच, पण त्यातूनसुद्धा वाटचाल कशी करायची याच्यासाठी सुद्धा आपली इच्छाशक्ती पाहिजे. अनुग्रह मिळणं हा एक टप्पा आहे.
तुमची साधना पण करायचीच आहे ना, ती पण करायला पाहिजे. अनुग्रह घेऊन सुद्धा असे कितीतरी लोक असतात की जे उपासनेकडे फिरकत पण नाहीत. असे आहेतच ना लोक की त्यांच्यापासून उपासना लांब आहे असंही नाही आहे. हां, कधीतरी जमत नाही हेही समजू शकतो, पण महिने उपासनेकडे फिरकत पण नाहीत असे पण साधक आहेत. जवळ राहतात, लांब राहतात, त्यांचा काही प्रश्न नाही. पण अगदी जवळ राहून सुद्धा गावातल्या गावात असून सुद्धा असे साधक आहेत की जे फिरकत नाहीत. ते म्हणतात आम्ही घरी जप करतो. अरे सगळं जर घरीच करता आलं असतं तर मंदिर महाराजांनी बांधली नसती एवढी. जागोजागी राम मंदिरं बांधली आले. का बांधलीत? अहो, मंदिरात जाण्याला महत्त्व आहे, उपासना करण्याला महत्त्व आहे सामूहिक. इतर धर्मियांकडे बघा, कधी शिकणार आपण? इतर धर्मीय नियमाने करतात. चर्चमध्ये नियमाने दररोज त्यांची प्रेयर असते. जे सुट्टी असतात ते जातात आणि बाकी लोकांसाठी रविवारी प्रेयर असते. ज्यांना कामावर जायचं त्यांना ते करतात. इतर धर्मीय पण करतात ना. मग आपण हे समजलं पाहिजे. नाही, मी माझा जप घरीच करतो, जातच नाहीत. अहो, तुम्ही किती चुकीची गोष्ट करते ह्याचं तुम्हाला ज्ञानच नाही. तुम्ही विचारत नाही, कोणी सांगत नाही. तुमचं तुम्हीच ठरवलं आहे. बाकी सगळ्या बाबतीत मी लोकांचा सल्ला घेतो. हे चालू आहे का बरोबर, मला बरोबर आहे का सांगा, कारण मला त्यात लौकिकात फायदा असतो. अध्यात्म मार्गामध्ये मी कसं करतो हे कोण कोणाला विचारणार आणि कोण कोणाला सांगणार? कोणाला सांगायची पण पंचायत. कारण तो मनुष्य असं म्हणत असतो की मला सगळं माहिती आहे, माझं सगळं झालं आहे, मी अनुग्रह घेतला, वाव वाव वाव. पण तसं नसतं. म्हणून कितीतरी साधक असे आहेत की जे उपासनेलाच येत नाही, फिरकतच नाहीत, पण त्यांना समजत नाही की आपण किती मोठा लॉस करतो. त्यांना याचं ज्ञानच नाही म्हणून ते करतात. मुद्दाम करतात असं मी म्हणणार नाही, पण माहीतच नाही की महत्त्व काय. ते जर समजलं असतं तर तरी म्हटलं असतं की आम्ही सगळं बाजूला ठेवून येऊ उपासनेला थोडा वेळ. भले काही मला कामं असतात रविवारी, मानतो रविवारची दिवस कामं असतात, पण मी थोडा वेळ तरी जाईन. जातच नाही, येतच नाहीत, फिरकतच नाहीत. फक्त नंतर समजतं की हे लोक अनुग्रहित होते किंवा हे अनुग्रहित आहेत, फक्त उत्सवाला काहीतरी येतात आले तर. तर हे सगळं जे आहे हा आपण असं नाही करायला पाहिजे. हे आपण समजलं पाहिजे आणि समजून उमजून उपासना केली पाहिजे. आणि फक्त गुरु गुरु म्हणून चालणार नाही. गुरूंचा आशीर्वाद आहेच आहे, पण माझी इच्छा पण पाहिजे. हा खूप महत्त्वाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की महाराज, जो काही आम्ही ऐकतो आहोत ते सर्व आमच्या पचनी पडू दे, आमच्या चित्तात वसू दे, आमच्या हृदयात वसू दे. ही विनंती महाराज आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ही माझी आणि आमच्या सर्वांची सेवा आपण अशाच प्रकारे करून घ्यावी, ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्रीराम. या अध्यायासंदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर आपण जरूर बोलावं. श्री राम समर्थ.